कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. वाळूज MIDC छत्रपती संभाजीनगर येथील बिर्ला प्रेसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या नामांकित कंपनीतील विविध विभागातील 9 कर्मचाऱ्यांचा नुकताच सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी कंपनीतील विविध पदाधिकारी, नातेवाईक, कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अजित वैष्णव म्हणाले, नमस्कार. आजचे सर्व 9 उत्सव मूर्ती, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे सर्व कुटुंबीय, सुना, नातवंड, मुलं, मानकापे साहेब, माझे सर्व सहकारी, युनियन कमिटी, सोसायटीचे सर्व मेंबर, सगळ्यांचं आज समारोपाच्या भाषणात पुन्हा एकदा स्वागत करतो. कार्यक्रम हा एवढा मोठा झाला आहे की सत्कार घेणारे आणि करणारे दोघेही थकले. घेणारे पण थकलेत, किती वेळा उभं राहायचं आणि किती वेळा समोर जायचं. पण ही एक चांगली गोष्ट आहे. गमतीचा भाग सोडला तर ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की हे जे कुटुंब आहे, हे कुटुंब कमी नाही होते. जरी लोक गळत असले, आपले हिरे नवरत्न जसं म्हणले, ते गळत जरी असले तरी ते कुटुंब कमी नाही होते. कुटुंब वाढतच जात आहे. हे दुसरी पिढी, तिसरी पिढी कुटुंब जेव्हा अशा कार्यक्रमाला येतं तेव्हा कुटुंब कमी व्हायचा काही प्रश्न, कुटुंब वाढत चाललं आहे. आणि हे नातं काही कंपनी सुटली म्हणून कमी नाही होणार आहे, तुमचं मला याची खात्री आहे. आपण म्हणतो की रिटायरमेंट झाली. आता कुटुंब जेव्हा बोलतंय, सुना येऊन जेव्हा सासऱ्यांची स्तुती करतायत, मुलं, ज्या माणसाबद्दल बोललं जातं त्या माणसाला क्षणार्धात कितीतरी गोष्टी आठवत असतील. मी समजू शकतो की काय परिस्थिती असेल की क्षणाला दुसऱ्या बाजूचं पण एक सत्यता अशी आहे की असे कित्येक क्षण तुम्ही कुटुंबासोबत घालवायचे राहून गेले असतील. कित्येक कुटुंबाच्या प्रायोरिटीज तुम्ही कंपनीसाठी त्याग केल्या असतील. कित्येक तुमच्या नातेवाईक, मित्रांच्या भेटीगाठी तुम्ही टाळल्या असतील. स्वतःला वेळ दिला नसेल. हे क्षणार्धात तुमच्या डोळ्यासमोरून गेलं असेल आणि ते रिटायरमेंटच्या दिवशी प्रकर्षाने जाणवेल तुम्हाला की काहीतरी चूक पण झाली आपल्याकडून. कुटुंबाने जेव्हा आता तारीफ केली ते तर क्रमप्राप्त आहेच, पण आपण पण बऱ्याच वेळेस कुटुंबाला वेळ दिलेला नाही आहे. त्यांच्या बऱ्याचशा अडीअडचणीला त्यांना आपण त्यांच्या भरोश्यावर सोडून कंपनीमध्ये ड्युटीला आलेलो आहोत. कमी इन्कममध्ये प्रत्येकाने, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांना अतिशय चांगलं शिक्षण देऊन अतिशय चांगल्या पदांवर आज ते नोकरी करता आहेत. प्रत्येक जण वेल सेटल आहे. सेकंड पिढी जी आहे ती, हे तुम्ही सगळ्यांनी केलं ते त्याच्या कौतुकाला सीमा नाही. ॲक्च्युली पाहिलं जेव्हा तुमचे मुलं शिक्षण घेत होते तेव्हा तुमचे पगार काय असतील मला माहिती आहे. अंदाजा लावू शकतो मी. आज काय त्यावरून अंदाजा नक्की लावू शकतो. पण आज मुलं कुठेही कमी नाहीत. मुलं, सुना तुमचे एवढे वेल सेटल्ड आहेत, त्याचं क्रेडिट सर्वस्वी तुम्हाला जातं, तुमच्या फॅमिली व्हॅल्यूजला जातं, संस्कारांना जातं. तुम्ही जे मुलांवर केले, तुमच्या पत्नीला जातं की त्यांनी, कुणाची पत्नी इथं काम करत नाही आपल्याला माहिती आहे, सगळ्या होम मिनिस्टर आहेत, पण एवढ्या याच्यात मॅनेज करणं सगळा संसार तुझ्या आजकाल ही जी संस्था कुटुंब आजकाल व्हायला सगळ्यांना माहिती की 16 झाले तर 16 मुलांना कमवा आणि शिका. म्हणजे 1% लोक फक्त अमेरिकेमध्ये आहेत, ते पण भारतीयच आहेत, मूळ अमेरिकन नाही. माझे मित्र त्याच्यापैकी काही आहेत. 1% फक्त आहेत अमेरिकेची मुलं शिकवत त्याचे खर्च करतो. बाकी 99% मुलं स्वतः अमेरिकेमध्ये. 16 नंतर पण आज भारतामध्ये वेगळं आहे चित्र. त्याच्यातली वेगळं आहे, ते खूप चांगलं चित्र आहे. आपल्याकडे घर सोडावं लागतं नोकरीसाठी,
त्याचं कारण वेगळं आहे. आईबाप पैसे देत नाही म्हणून नाही, नोकरीच्या निमित्ताने सोडावं लागतं. आणि आपण बोललो की मायक्रो ड्रिल बनवणारी पिढी संपत चालली वगैरे. कंपनी या दृष्टी विचार करते, आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे त्या गोष्टीवर. काही प्रपोजल्स आम्ही बनवत आहोत, कारण हा मुद्दा आता खूप जास्त खोल व्हायला लागला, सिरियस व्हायला लागला आहे. आणि त्याच्यावर आम्ही विचार करतो आहोत. अजून असं पक्कं सोल्युशन सापडलेलं नाही. मानकापे साहेब, तुम्हाला एवढं सांगतो की औरंगाबाद युनिटमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत, पण काही चांगलं करायला जावं तर त्याचं उलटं आपल्या अंगावर येऊ नये ही एक खूप भीती आहे. बाकीच्या युनिटमधले आम्हाला वाईट अनुभव आहे. त्यामुळे जे काही करू ते फार विचार करून करण्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणले तसं की वर्कर कॅटेगरीमधून कधी स्टाफमध्ये कोणाला प्रमोशन का नाही दिलं गेलं या कंपनीमध्ये, त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा सगळेजण समजून घ्या की स्टाफ मध्ये रिक्रुटमेंट करण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पाहिजे. तर अनावधानी म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, तुम्हाला कामामध्ये तुम्ही एवढे लोक अडवले की कोणी शिक्षण कंप्लीट करू शकलं नाही, कोणाचं पुढे फर्दर एज्युकेशन करता नाही आलं. जे कोणी 10वी ITI आहेत आपल्याकडे सगळे, तर त्याच्यापैकी कोणी झालं असतं तर 100% कंपनीनी स्टाफमध्ये सामावून घेतलं असतं. कारण वर्कर आणि स्टाफ काही वेगळं नाही ना, दोघेही मॅनेजमेंटचेच साईडचे लोक आहेत, परमनंट रोलवरचेच एम्प्लॉई आहेत. फक्त एक बंधन असं असतं की तुम्हाला काहीतरी डिग्री पाहिजे, कुठली तरी डिग्री पाहिजे, मग ते BCom असो का BSc असो, पण काहीतरी डिग्री लागते. त्याशिवाय आपण कंपनीच्या स्टाफ रोलवर आपल्याला घेता येत. हा मुद्दा त्याच्यातला आहे. आणि दुसरं, नाशिकला जे झालं की सगळ्या रिटायर्ड वर्कर्सची सेकंड जनरेशन त्यांचे मुलं वर्कर म्हणून पुन्हा आले कंपनीत. आपल्याकडे ते झालं नाही. म्हणजे एकीकडून ही वाईट गोष्ट आहे आणि एकीकडून चांगली पण गोष्ट आहे की त्यांचे स्वतःचे छान करिअर झाले. चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये, बरेच लोक गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पण आहेत आपल्या मुलं आपले, तर त्यांचं करिअर वेल सेटल झालं. पण कंपनीला सेकंड पिढी रेडीमेड नाही मिळाली, हे पण नुकसान झालं, जे की नाशिकमध्ये झालं. तर ते आपल्याकडे तो फरक आहे तसा औरंगाबाद आणि नाशिकमधला. तर पुन्हा एकदा तेच सांगतो की ही फॅमिली व्हॅल्यूज जपा. अशाच आमच्या पुढच्या पिढीवर हे खूप मोठं ओझं आहे की हे फॅमिली व्हॅल्यूज कॅरी करणं. आणि आजच्या कार्यक्रमाला ऑलरेडी उशीर झाला आहे, सगळ्यांना भुका लागल्यात. एवढ्या मोठ्या मध्ये सगळेजण आले, सगळे कुठे आले, आपले पण भरपूर एम्प्लॉईज आले, सुट्टीच्या दिवशी आले. आणि युनियननी जी मॅच्युरिटी दाखवली, तुम्ही सगळ्यांनी, रिटायर होणाऱ्या लोकांनी पुढाकार घेतला, ज्यांनी दाखवली, दाखवली, 5 तासाचा प्रोग्राम झाला, प्रोडक्शन कमी होईल म्हणून आपण सुट्टीच्या दिवशी हा प्रोग्राम करू, स्वतःच्या खर्चाने करू, याबद्दल सगळ्यांचं कौतुक, सगळ्यांसाठी टाळ्या. मला ते खूप आवडलं म्हणून मी पण पटकन हो म्हटलं. मला परवा सकाळी जायचं आहे भारताबाहेर. माझे पण आज रविवारी, पण मी पण माझे रविवारचे आज 3-4 तास द्यायला तयार झालो, कारण हा एवढा मोठेपणा तुम्ही दाखवल्यावर माझं नाही म्हणणं शक्यच नव्हतं. तर त्याच्याबद्दल थँक्यू पुन्हा एकदा, आणि माझे 2 शब्द सांगतो. हां, मी अजित वैष्णव, बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. संभाजीनगरमध्ये आमचे इथे 2 युनिट आहेत, वाळूजमध्ये. आजचा जो कार्यक्रम होता तर आमच्या संभाजीनगर बिर्ला प्रिसिजनमधले जे कटिंग टूल डिव्हिजन आहे, इंडियन टूल डिव्हिजन, त्यातले 8 कामगार आणि 1 आमचे अकाउंट्सचे मॅनेजर, असा 9 जणांचा सेवानिवृत्ती समारोह इथे आयोजित केला होता या हॉटेलमध्ये. आणि तो अतिशय उत्कृष्ट आयोजन त्याचं होतं. आमचे जे अतिशय हरहुन्नरी आणि गुणी कामगार आहेत डोरले, त्यांनी पुढाकार घेऊन तो आज आयोजित केला. अतिशय उत्तम व्यवस्था, उत्तम जेवणाची मेजवानी होती. हे सर्व कामगार इतके 37 वर्षापासून, 35 ते 37 वर्षापासून आमच्यासोबत काम करतात. आणि अशा मशीन चालवतात की ज्या आज मशीन जगामध्ये बंद झालेलं आहे. आमच्या मशीन्सचं वय साधारणतः 70 ते 90 वर्ष इतक्या जुन्या मशीन्स आहेत. पण त्याही मशीन्सला हे लोक मेंटेन करून, छान ठेवून, त्याच्यावर प्रोडक्टिव्ह काम करतात, प्रोडक्शन देतात, नॉर्म्स सांभाळतात आणि कंपनीची गुणवत्ता सांभाळतात.
आमचे कुठलेही प्रॉडक्ट मार्केटमधून कधी वापस येत नाही कुठल्याही क्वालिटी कंप्लेंटमुळे. ते केवळ या कामगारांच्या कुशलतेमुळे शक्य आहे. आणि आज हे जरी आमच्यापासून दूर होत असले तरी त्यांचे योगदान कंपनी कधीही विसरणार नाही. आणि भविष्य काळामध्ये त्यांची जेव्हा कंपनीला गरज पडेल तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल. आणि त्यांनी कंपनीमध्ये कधी पण ते येऊ शकतात, कंपनीची भरभराटी बघू शकतात, कंपनीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सहभाग नोंदवू शकतात. आज रिटायर झाले म्हणजे पुन्हा त्यांचा कंपनीला संबंध नाही असं कधी होत नाही. तर आमची ती परंपरा आहे आमच्या इंडियन टूल कंपनीची. आणि पुन्हा एकदा या सर्व 9 कामगारांचं, 8 कामगारांचं आणि आमच्या स्टाफ मेंबरचं त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी मी त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. कामगार म्हटले की आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये बरेचसे खटके उडत असतात. तर या कामगारांबाबत आपलं काही असं निरीक्षण आहे का? आणि आमच्या इंडियन टूल संभाजीनगरमध्ये कामगार आणि व्यवस्थापनामध्ये शून्य मतभेद आहेत. आणि ते इतके सहयोग देतात आम्हाला. कुठल्याही नवीन गोष्टी आम्ही जेव्हा कंपनीत ठरवतो आणि करायचा प्रयत्न करतो, इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो, त्यांचं 100% योगदान असतं. बऱ्याचशा गोष्टी ते स्वतःहून कंपनीला सजेस्ट करतात आणि आम्ही मग त्या इम्प्लिमेंट करतो. आम्हाला या कामगार प्रतिनिधीचा CITU जे आमच्याकडे युनियन आहे, संघटना आहे कामगार प्रतिनिधींची, त्यांचा आम्हाला पूर्णपणे 100% प्रतिसाद मिळतो आम्ही जेव्हा कुठली नवीन गोष्ट करायला जातो.